विश्वजित मात्रे आणि भावेश कुरुंगळे। विश्वजित मात्रे म्हणजेच दापोलीचा अभ्या फलंदाजीसाठी एक काळ एक सीझन अक्षरशः धुमाकूळ घातला होता या खेळाडूने। धावांची बरसात ती खैरात प्रेक्षकांनी पाहिली आणि आता या स्पर्धेमध्ये बॅटल ऑफ चॅम्पियन हे म्हणायला हरकत नाहीये। प्रत्येक खेळाडू प्रत्येक टीम आपली प्रबळ दावेदारी इथे पेश करताना दिसलेत आणि आता पाहूया आणखीन एक 8वा संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा कोणता ठरतोय, परंतु त्या 8व्या टीमला उद्या पहिल्या मॅच मध्ये देखील खेळायचंय। म्हणजे आज रात्री खेळल्यानंतर परत उद्या दुपारी 12 वाजता त्या टीमला इथे उपस्थित राहायचं आणि पहिल्याच मॅच मध्ये खेळायचंय। त्याच्यामुळे हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे। तिकीट टू सुपर 8 ते तिकीट इथे मिळेल। अंपायर तयार, सामन्याला सुरुवात, मॅच स्टार्ट। पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये हातनोले एक्सप्रेस नरेश ठोंबरे, समोर दापोलीचा विश्वजित मात्रे, नॉन स्ट्रायकिंग एंडला भावेश कुरुंगळे, कांबेचा भावेश नॉन स्ट्रायकिंग एंडला तयार आहे। पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, समोर मारलाय फटका, लॉंग ऑनला बॉल जाईल सीमारेषा पलीकडे। पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार। चांगलं टायमिंग, समोर व्ही शेप मध्ये सरळ बॅटने बॅटचा चेहरा तो फ्लो तो फॉलो थ्रू खूप दर्जेदार होता फटक्यामध्ये। पहिल्या बॉलवर 4, स्वीप करत असताना झाडू शॉट, बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने। बॅक टू बॅक दुसरा चौकार। बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार इथे सजवलेले आहेत। टीमची धावसंख्या 8। तुफानी सुरुवात, आसमानी संकट टीमवर आहे। जर इथून हारलात तर स्पर्धेच्या बाहेर, आणि अशा आसमानी संकटावर मात करत असताना तुफानी सुलतानी सुरुवात देण्याचा प्रामाणिक प्रयत्न विश्वजित मात्रे उर्फ अभ्या करताना दिसतो या मॅच मध्ये। धडाक्यात 2 चौकार त्याने मारलेत। सुरुवात झाली आहे 2 चौकारने। सबस्क्रायबर मीटर थोडासा थांबलाय, बिलीव्ह करा। 24 लाईव्ह इव्हेंट्स वर फक्त 400 सबस्क्रायबर बाकी आहेत, म्हणजे 350 व त्यापेक्षा कमी। लवकर सबस्क्राइब करा। ड्राइव्ह केलाय, मिड ऑन आहे तैनात, नाही मिळणार धाव, डॉट बॉल। यांच्यावर नक्की विश्वास तुम्ही दाखवू शकता। 24 लाईव्ह इव्हेंट्स, फक्त 325 सबस्क्रायबर आता शिल्लक आहेत। आज जर केले तर 295 होतील। त्याच्यामुळे नक्की सबस्क्राइब करा। आपल्या मित्राचं, आपल्या हक्काचं, आपल्या फॅमिलीचं, आपल्या कुटुंबाचं चॅनल आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स। आपल्या भूमिपुत्राचं चॅनल आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स। फटाफट सबस्क्राइब करा इथे 24 लाईव्ह इव्हेंट्सला। 2,94,667 आहेत। 2,95,000 झालेच पाहिजे या मॅच मध्ये। ड्राइव्ह करत असताना इथे फिल्डर आहे, 1 रन इथे कंप्लीट होईल। 12,000 प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। प्रेक्षक मायबाप तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत। 6 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा, आज ती व्ह्यूअरशिप आपल्याला मिळाली, त्या 6 लाख प्रेक्षकांचं आभार इथे व्यक्त करूया। मंगेजी वाकणीकर सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत, जे अध्यक्ष आहेत रायगड प्रीमियर लीगचे। 4 हंगाम अभूतपूर्व यश त्यांच्या स्पर्धेला लाभलं आणि आता 5व्या हंगामात आपण ही स्पर्धा इथे संपन्न करतोय। बिनबाद 9 अशी ठोस सुरुवात दिली आहे सामन्यामध्ये दोन्ही सलामीवीरांनी। भावेश कुरुंगळे आणि त्याच्यामध्ये विश्वजित मात्रेच्याच खात्यामध्ये 9च्या 9 धावा आल्यात। एक डॉट बॉल नरेश ठोंबरेचा। 4 चेंडूचा खेळ संपलाय। भावेश कुरुंगळे कांबेचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल। उल्लेखनीय कामगिरी करून इथपर्यंत पोहोचलेत। लॉफ्टेड ड्राइव्ह, मिड ऑनच्या डोक्यावरून बॉलला पाठवले, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील। 4 येतोय चौकार। शिरडोन गावाची शान, अचानक मित्र मंडळामध्ये दादाला मिळतंय मान।
तर सुएक्सपोर्ट दापोली धीरज पाटील ओवले यांच्याकडे लगातार 3 षटकारासाठी रोख रक्कम 5000 रुपये. थँक्यू. पारितोषिक आता लागतील. ती बरसात, ती खैरात, धावांची रन लुटले जात आहेत. बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये हा झेल घेण्याचा प्रयत्नही तिथे झाला, परंतु शेवटी झेल होणार नाही. एक डॉट बॉल येतोय. एक धाव, एक डॉट बॉल खूप महत्वाचा असेल या मॅच मध्ये. 13 धावा फलकावर लागल्यात. पहिलं षटक इथे संपलंय. फलंदाजी करत असताना स्वर्गीय मधुकर शेठ पांडुरंग भोईर, स्मृती कुंडेवाळ, सुयोग स्पोर्ट्स दापोली विरुद्ध साई सिद्धी जैनुमान भिंगारवाडीच्या दरम्यान ही लढत आहे. एका बाजूला किरण पवार तुम्हाला पाहायला मिळतोय आणि हे पहा प्रेक्षक, हे दर्दी प्रेक्षक आहेत. आता 700च्या वर हा सबस्क्रायबर मीटर गेलाय. तुम्ही देखील नवीन आहात, लगेच सबस्क्राईब करा. 2,95,000च्या दिशेने आपल्याला आज वाटचाल करायची आहे. उद्या परत आपली भेट होईल, मी पुन्हा येईन. 3 लाख आपल्याला करायचे ते उद्या. पण आता रिक्वेस्ट आहे, फक्त 250 राहिलेत, 225 आता राहिलेत. लगेच सबस्क्राईब करा चॅनलला. 13 धावा फलकावर लागल्या. 13 विदाउट लॉस. पहिलं षटक संपलंय. तेरा धावा, 13. पहिलं षटक संपलं. प्रचंड गर्दी दर्दी प्रेक्षकांची, तुफानी गर्दी या दर्दी प्रेक्षकांची. कोणी बाईकने, कोणी कारने, कोणी टेम्पोने प्रवास करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. कोणी बसने आलंय, कोणी ट्रेनने आलंय. आणि इथे त्याचमुळे हे दर्दी प्रेक्षक आहेत म्हणून ही स्पर्धा जिवंत आहे. हे अस्तित्व क्रिकेटचं जिवंत आहे. तुमच्यामुळे ही स्पर्धा आहे. तुम्ही चर्चेमध्ये आणता ही स्पर्धा, तुम्ही डोक्यावर घेता ही स्पर्धा. तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. 2,94,783 सबस्क्रायबर झालेत. म्हणजे फक्त आता 220 राहिलेत. लगेच सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2. नाऊ बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे सगळ्यांचं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज वैभव पाटील. कंठवलीचा वैभव पाटील पहिला चेंडू बरोबर टप्प्यावर टाकला. पाहिलं तर थोडासा बॉल फिरवण्यामागे नेहमीच यशस्वी ठरतो, परंतु पहिल्या बॉल मध्ये वेग दिसला. खुल्या गटामध्ये ज्याही वेळेला गोलंदाजी करण्यासाठी जातो त्यावेळेला बॉल चांगला फिरवतो. हा बॉल थोडासा क्विक करवन असाच टाकला होता. वेग चांगला होता या बॉलवर आणि चेंडू येतोय निर्धाव. पहिला चेंडू डॉट. दबाव आता मात्र असेल विश्वजीत मात्रेवर. स्ट्रायकिंग एंडला विश्वजीत. स्वीप करण्याचा प्रयत्न. परत एक वेळेला तोच वेग. पहिलेच फॉलो केलं होतं आणि बरोबर त्याने ओळखले की कुठेतरी तो स्वीप शॉटचा फटका मारण्याचा प्रयत्न करेल, लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न करेल. आणि फॉलो करत असताना हा बॉल जास्त बाहेर टाकला, पायावर टाकला. उजव्या पायावर डिलिव्हर्ड करत असताना आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे येत आहेत. दबाव पुन्हा एकदा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरच. सध्या तरी मी म्हणेन धावा येताना दिसत नाहीये. हाय रिअल हिरो सध्या तुमच्या स्क्रीनवर किरण पवार. फुल टॉस, फुल टोल बसेल का हे पाहायचंय. फिल्डर नाहीये. बॉल सीमा रेषा पलीकडे जाईल. येतोय षटकार. अखेर तो फुलटॉस बॉल आलाच आणि जसा रडार मध्ये आला की कार्यक्रम होतो, आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो हे सांगत असताना फलंदाजी मध्ये विश्वजीत मात्र त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. टीमची धावसंख्या 19. चांगली बॅटिंग. रिव्हर्स स्वीप आवश्यकता नव्हती असं प्रत्येक जण म्हणत असेल, कारण इथे बिलकुल गरज नव्हती या फटक्याची. एक डॉट बॉल येतोय. 19 धावा स्थिर आहेत. ही स्कोर बोर्डवर धावसंख्या पहा. जशी प्रेक्षकांना विनंती केली तसा सबस्क्रायबर मीटर आकाशाला गवसणी घालतोय. 913 झालेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 20 आणि तिथून 80, 87 सबस्क्रायबर शिल्लक आहेत. फटाफट 295 झालेच पाहिजेत आज. बोल तयार. ओ चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. एक षटकार आला, त्याच्यानंतर दबाव बनवत असताना गोलंदाजी मध्ये पाहायला मिळालाय वैभव पाटील कंटवलीचा. एक चांगला गोलंदाज आहे, नामांकित गोलंदाज आहे, बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतो आणि आज मात्र वेगावर स्वार आहे.
खुल्या गटामध्ये बॉल तो फिरवतो, परंतु इथे वेगाने गोलंदाजी त्याची सुरू आणि येतोय डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला. 19 धावा झाल्यात. सध्या तरी आपण पाहतोय षटकार आला, परंतु तरी देखील 6 धावा. स्वीप केलाय, बॅटच्या मधोमध लागलेला नाहीये. डीप मध्ये फिल्डर वेगाने येतोय. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो येतोय. पिकअप, गॅदर अँड थ्रो. एकाच ऍक्शन मध्ये तौसिफ शेख कडून ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वर्गीय मधुकर शेठ, पांडुरंग भोये, स्मृती कुंडेवाल, सुयोग स्पोर्ट्स दापोली या टीमची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 आणि हा सबस्क्रायबर मीटर आता 60 सबस्क्रायबर आपले बाकी आहेत. हॅलो चेक. तर शिवान सुयोग स्पोर्ट दापोली धीरज पाटील ओवले यांच्याकडे लगातार 3 षटकांसाठी 5000. सूरज गायकर यांच्याकडे लगातार 3 षटकांसाठी 5000 आणि संतोष देशमुख हतनोली यांच्याकडे विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये. थँक्यू. चला आता 18 राहिलेत आणि हे प्रेम आहे प्रेक्षकांचं. जेवढं काही दिले तुम्ही दिले या 12 वर्षाच्या कॉमेंट्रीच्या करिअर मध्ये. जेव्हा जेव्हा तुम्हाला विनंती केली तुम्ही भरभरून प्रेम दिलंय आणि त्याचमुळे त्याचा फायदा आपल्या भूमिपुत्राला आम्ही करून देतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि पहा टाळ्या झाल्या पाहिजे. आता 2,95,000चा आकडा आपण पूर्ण केलाय. 24 लाईव्ह इव्हेंट्स 2,95,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. उद्या 3 लाख करू. 20 धावा. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं या रायगड प्रीमियर लीगच्या महासंग्रामामध्ये. 5वं पर्व तुम्ही पाहताय. सुपर 8 ची इथून तयारी सुरू होईल. सुपर 16 मधला शेवटचा सामना तुमच्या भेटीला रंगत असताना जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या नक्कीच सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल आणि उद्या पहिल्या मॅच मध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळेल. 20 धावा फलकावर लागल्यात. बॉलर तयार. ओ हवेत बॉल पाहत चाललाय ढगात. 6 धावांसाठी ढगात लाइटिंग लावणारा षटकार. टायमिंग होतं. काय फटका होता समोरच्या दिशेला. प्रॉपर टायमिंग. ढगाला गवसने घालणारा फटका होता. 6 धावा मिळत आहेत. 11 बॉल मध्ये 22 धावांची खेळी आतापर्यंत विश्वजित म्हात्रेने या मॅच मध्ये साकारली आहे. तो बरसतोय, तो लढतोय, तो संघर्ष करतोय, परंतु धावा मात्र करतोय आपल्या टीम साठी. हे मात्र विशेष आहे. त्याच्या खेळीमध्ये स्वीप शॉट, लॉंग लेगला त्याचे स्कूप फटके, हे सर्व जे फटके आहेत ते त्याच्यासाठी धावा देऊन जाणारे असतात. परंतु समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये देखील त्याच्या बॅट मधून धावा तो करू शकतो. ते आता इथे दाखवत असताना फलंदाजीमध्ये विश्वजित म्हात्रे उर्फ अभ्या. हलक्या हाताने ढकललाय बॉल. डीप मध्ये जायच्या अगोदरच बॅकवर्ड ऑफ पॉइंटला फिल्डर आहे तिथे 1 धाव मिळेल विश्वजितच्या खात्यामध्ये. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 27. षटक क्रमांक सध्या 3रं सुरू आहे. 2,95,239 40 सबस्क्रायबर झपाट्याने वाढत आहेत. त्या सर्व सबस्क्रायबरचं सहर्ष स्वागत 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. म्हणजे उद्या कमी करावे लागतील असं वाटतंय. 3 लाखाचा आकडा आपल्याला पूर्ण करायचं एक टार्गेट आपण सेट केलंय. तर मयूर शेठ या संघाचे पॅकर्स आहेत ज्याने 3 लगातार षटकांसाठी 5 नव्हे 10 नव्हे 15 नव्हे तर तब्बल 25,000 रुपये पारितोषिक आहे. मनापासून स्वागत आहे तुमचं. तर सन्मान्य हेमंत सनस साहेब आणि बाला शेठ महाबळे भुगाव यांचे इथे आगमन झाले. विनंती आपण स्थानपन्न बाबा. थँक्यू. बॉल हवेत आहे. टाळ्यांचा गजर होतोय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. षटकार. जसं पारितोषिक लावलं मयूर शेठ भोईर यांनी त्यांच्या नंतर मात्र फटक्यांची आतिषबाजी आता सुरू झाली आहे त्यांच्या टीम साठी. असा संघ मालक पाहिजे टीम साठी. पाठ राखण करणारा आणि इथे येतोय एक धडाका. टीमची धावसंख्या 33. 23 वर खेळतोय विश्वजित म्हात्रे. 10 धावांवर भावेश कुरंगळे. टीमची धावसंख्या 33 आहे. 3रं षटक सध्या प्रगती पथावर. भावेश कुरंगळे. भावेश आहे तर सर्व काही शक्य आहे. लेफ्ट हँडेड बॅटर. जगातलं क्रिकेट उचलून घ्या त्याच्यामध्ये ते घातकच असतात. अनेक उदाहरण देऊ शकतो.
फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, 2 फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग, बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि दोघांच्या दरम्यान चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं आणि त्या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत, धावा झाल्या 34. 34 रन, 34 विदाउट लॉस. तो सुरुवात इथे कंप्लीट करत असताना हे दोन्ही फलंदाज. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगती पथावर आहे. मॅच ऑन. या मॅच मध्ये मजा येईल ज्या पद्धतीने खेळतायत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, बीट केलं, लेंथने बीट केलं, पेसने बीट केलं नरेश ठोंबरेने. तसं पाहिलं तर हातनोली एक्सप्रेस थोडासा वेगानेच गोलंदाजी करतो, परंतु आता थोडासा लेंथ मध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर पेस मध्ये परिवर्तन करत असताना पाहायला मिळालं. चौथी धावा फलकावर लागल्यात. या मॅच मध्ये तिसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. समोर असेल फलंदाजीमध्ये विश्वजीत. यॉर्करचा प्रयत्न, चॉप केलाय बॉलला, कापत असताना गली रिजन मध्ये फ्लाय स्लिप मधून खेळाडू जाईल. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वर्गीय मधुकर शेठ पांडुरंग भोईर, स्मृती कुंडेवाल, सुयोग स्पोर्ट्स दापोली या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 35 बिनबाद. .35 3 ओव्हरचा खेळ. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीगचा हा महासंग्राम. कैलास शेठ मात्रे आणि त्याचबरोबर गुरु शेठ मात्रे यांची ही स्पर्धा. अध्यक्ष रायगड प्रीमियर लीगचे आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत मंगेजी वाकडेकर. 4 पर्व आपण ही स्पर्धा, 3 पर्व शिरडोनला पाहिली. चर्चा त्याही स्पर्धेची झाली आणि आता हे जे 5वं पर्व आहे याची चर्चा विशेष होते, कारण या क्रीडांगणावर खूप मोठी गर्दी पाहायला मिळते. लोकनेते स्वर्गीय दीबा पाटील साहेब यांना नक्कीच भावपूर्ण आदरांजली. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांना मानाचा मुजरा. आगरी कोळ्यांचा आराध्य दैवत आई एकवीरा, तिचा आशीर्वाद नक्कीच गुरुशेठ आणि त्याचबरोबर कैलास शेठ मात्रे यांच्या पाठीशी आहे आणि त्याचमुळे ते त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तेवढेच यशस्वी आहेत आणि क्रिकेटिंग करिअर मध्ये किंवा या जीवनामध्ये देखील क्रिकेटच्या स्पर्धा संपन्न करत असताना देखील त्यांचं योगदान तेवढंच मोठं आहे. हॅलो चेक. तर सन्मान्य हेमंत सनद साहेबांचं आगमन झालंय. बाळाशेठ महाबळ यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम. येस, मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं. भोगाव संघाचे ऑनर्स आहेत ते मनापासून स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 35. 35 ओव्हर नंबर 4. गोलंदाजीसाठी निखिल गोवारी, कामोठ्याचा खेळाडू निखिल गोलंदाजीसाठी आलाय. बघूया किती धावा करू शकतात कुंडेवाल दापोलीच्या संघातले हे खेळाडू या मॅच मध्ये किती टार्गेट सेट करतायत. फुल टॉस होता, बॉल हवेत आहे, टायमिंग पाहावं लागेल. गॅप तर शोधलाय, एक टप्पा घेत की बाहेर जाईल हे आता पंच पाहत आहेत. एकमेकांकडे त्यांच्या नजरा आहेत, तिथे खेळाडू आहेत आणि आता बाउंड्री चेक केली जाईल. चार धावा मिळतील. चौकार येतोय. एक टप्पा घेत बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. मारले 4, कमी केला भार. ज्या पद्धतीने धावा सध्या सुरू आहेत बॅट मधून टीमची धावसंख्या 39-39. कारण थोडासा दबाव बनला होता विश्वजित मात्रेवर. काही डॉट बॉल तो खेळला, त्याच्यानंतर 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आले.